नमस्कार, द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। खेड तालुक्यातील पश्चिम भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली। ग्रामीण भागासह शहरी भागात म्हणजे राजगुरुनगर, चाकणमध्ये अवकाळी पाऊस पडला। यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर नाना काळकुटे यांना छावा मराठा भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले। गंगाधर काळकुटे हे समाजाच्या न्याय हक्कासाठी निस्वार्थीपणाने आजवर काम केले आहे। त्यांच्या कामाची जणू त्यांना आज मिळालेल्या पुरस्काराच्या रूपाने पावती मिळाली। भारतीय जनता पार्टीचे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांची सर्वानुमते निवड झाली। त्यांच्या निवडीने जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। खेड तालुक्यातील आडे गावातील वैभव रामदास सावंत या विद्यार्थ्याला इयत्ता 10वी मध्ये 87% पडले असून आदर्श विद्यालय गोरेगाव या विद्यालयात तृतीय क्रमांकाने पास झाला आहे। वडिलांनी सायकलवर डबे नेऊन आपल्या मुलाला शिकवले आणि मुलगा वैभवने देखील आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाण राखत अभ्यास करून घवघवीत यश मिळवले आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री भूषणजी रामकृष्ण गवई यांनी आज भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली। आजपर्यंतच्या अनेक ऐतिहासिक निकालांच्या खंडपीठात त्यांचा समावेश होतो।